तर मित्रांनो नमस्कार, मी सार्थक कदम तुमचं खूप खूप स्वागत करतो आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा जो व्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे तो शूट तर खूप दिवस आधी झालेला होता, पण त्याची जी स्टार्टिंग आहे ती तर मी कधी शूट केलेली नव्हती. अचानक ठरलं की व्लॉग शूट करायचं आहे, त्याच्यामुळे स्टार्टिंग शूट करायची मी विसरून गेलो, लिटरली विसरून गेलो. आणि हे झालेलं आहे 15-1 दिवसाआधी पूर्वीचा तो व्लॉग आहे, तो मी आज टाकतोय. म्हणजे एवढं काय बिझी भाई मी, पण ठीक आहे, चला आता लेट तर लेट, पण मग आता व्लॉग टाकायचं म्हणून म्हटलं एकदा तिची स्टार्टिंग एकदा शूट करून घेऊ. आणि स्टार्टिंग तर राहिलीच, त्यासोबत सोबत एंडिंग सुद्धा शूट करायची राहून गेली. मग म्हटलं चला आता आज चांगला टाइम भेटलेला आहे मला, एडिटिंग पण करतो आणि शूट पण करून घेतो. तर जो काही ब्लॉगचा कंटेक्स्ट आहे तो मी एकदा तुम्हाला सांगून देतो. तर 15 दिवसांपूर्वी ना आमच्या कॉलेजनी ठरवलं की आता आपण न्यायची फील्ड व्हिजिट. तर आपल्या कॉलेजची फील्ड व्हिजिट गेलेली होती विंजित कंपनी, जी की सातपूर साईडकडे आहे. आणि तर त्या फील्ड व्हिजिटचा जो काही व्लॉग आहे तो शूट करावा असं ठरलं. म्हणजे माझ्या डोक्यात तर काही नव्हतं, तर पोरांनी मला फोर्स केला की तू शूट करच म्हणे आजचा आपला व्लॉग. तर म्हटलं ठीक आहे, चला शूट करून घेऊ. त्याच्यामुळे माझी स्टार्टिंग पण रेकॉर्ड करायची राहून गेली आणि एंडिंग तर राहूनच गेली. आणि आता मेन मुद्दा जो की जे मी हा जो व्लॉग बनवलेला, हा जो पूर्ण व्हिडिओ आहे हा फक्त एक फन म्हणून शूट केलेला आहे. सो तो पण एक फन म्हणूनच बघावा ही माझी विनंती आहे सर्वांना. ठीक आहे, चला मग व्लॉग सुरू करूया आता. ठीक आहे. तर आम्ही सगळे जमलेलो होतो कॉलेजमध्ये आणि निघायची तयारी चालू होती मुलांची. आणि मग मित्रांनो झालं असं की बस होती एक आणि गर्दी तुम्हीच बघा. आता एवढे जेवढे पोरं दिसतंय ना, सगळे ह्या बसमध्ये फिट करायचे कशी बी करून. काही उभे उरलेल्या टपावर. तर ड्रायव्हर काकांची सरांची अशी चर्चा चालू होती की ड्रायव्हर काका म्हणे जर आपल्याला सिग्नलवर एवढे पोरं कोंबलेले जर बघितलं ना पोलिसांनी, तर आपल्याला 5,000चं दंड आहे. तेवढ्यात हा भाऊ म्हणतो की मग काय कोंबले सगळे बसमध्ये. नमस्कार. आज चाललेली ट्रिप कुठे चालली? ट्रिपने चालली इंडस्ट्रियल व्हिजिट चालली आपली. हा, व्हिजिटला चाललेली ट्रिप प्रयागराजला चाललेली. प्रयागराजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नाशिकला जास्त पब्लिक झाली म्हणा. हे कुंभमेळ्यामध्ये सोडण्यात चाललेले, कारण की गर्दी खूप झालेली आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गर्दीमध्ये गर्दीचा सामना करून त्याच संघर्षाचा सामना करून आमची बस फायनली डेस्टिनेशनला पोहोचली. आणि मग आता आम्हाला विंजित कंपनीच्या एका हॉलमध्ये बसवलेलं होतं, जिथं आम्हाला बहुतेक लेक्चर देणार होते. आणि या बाजूला बघू शकता मित्रांनो तुम्ही, खूप भारी असं वर्किंग एन्व्हायरमेंट दिसतंय. एम्प्लॉईज सगळे काम करताय, एकदम मस्त वाटतं इथे. यांनी ना दरवाजा लावून घेतलाय. संकेत भाऊ काय वाटतं, यांनी किडनॅप तर नाही करेल आपल्याला? त्याचा पैशामध्ये लागत आहे जाण्यासाठी. बहुतेक असंच वाटतंय. तर मित्रांनो बेसिकली ही जी रूम आहे ना, ही एम्प्लॉईजला जेव्हा बोर होतं ना तेव्हा इथे ते येऊन आहे ना, हे बघा हा TV आहे ना, हा बघू शकता. जेव्हा बोर होते तेव्हा क्या बात कर रहा आहे की नाही संकेत, बरोबर आहे की नाही? बघा हे 3 जण आले. आता यांना मार्कोज मूवी बघायचा आहे. सो आता हे मार्को मूवी लावत आहे. हे काय ह्या सरांचं म्हणणं होतं की मॅच लावा, पण आता ह्या दोघींनी ऐकते. सर्वांच्या डिमांडनुसार मार्को लावते. आता 2 hours later. 2 तासाच्या लेक्चर नंतर आम्ही सगळे परत निघालो होतो कॉलेजकडे जायला. आता प्राइज भेटलेलं आहे. एका क्वेश्चनचं उत्तर दिलंय त्यांनी सक्सेसफुली. तर आता त्यांना एक प्राइज भेटलेलं आहे. देखले खोल रे, काय ओपन कर अनबॉक्सिंग. विंजित आहे बा, या कंपनीमध्ये गेलो. ओल्ड बॉम्बचा कंपा भेटलेला आहे. ओल्ड बॉम्बचा शाबास. फोटोज कोणी काढले? सिंपल एक फोल्डर करून द्यायचं मला. हा डायरेक्ट फाडतो. हो ये त्या बाजूने फोडायला त्या बाजूने. ओके
फोटो सरांना आणि मला share करा. सिपर गॉड सिपर बॉटल भेटलेली ओके विंजिलची बॉटल तुम्हाला प्राइस भेटले त्याच्याबद्दल थोडासा एक बाईट द्या छोटासा काय वाटते तुम्हाला छान वाटते काय काय छान वाटते खूप छान वाटते मला गदगद होतं हो ना चांगले चांगले प्रेझेंटेशनचे काय म्हणणं आहे तुमचं काय वाटतंय आम्हाला विजिटला नेलं पण झाली नाही का बरं नुसतं बसून ठेवलं आपल्याला बसून ठेवलं हा पण मग त्यांनी थोडंसं आपल्याला फिरवायला पाहिजे होतं. फिरवायला पाहिजे होतं कंपनीत काय म्हणजे त्यांचं वर्किंग एन्व्हायरमेंट वगैरे आणि कशी main सगळं दाखवायला जेवणाचा झालेला आहे पाहिजे. जेवण दिलंच नाहीये जेवण दिलेलं नाहीये पण मूड ऑफ झालेला आहे. हा ना किती रुपये घेतले आमच्याकडून सांग बरं रोख रक्कम 25 रुपये घेतली रोख रक्कम 25 रुपये घेतली A few inches later. तर आता आपण सगळे परत आलेलो आहे सुजल भाऊ कशी वाटली विजिट आपल्याला काय बोर आहे एक नंबर बोर आहे भाई का बरं क्लासला बोर एवढं बोर केलंय त्यांनी क्लासला कधी गेलो नाही माहिती का मी तिकडे 2 तास बसायला लागलो. अरे यार 2 तास बसून काय काय सांगितलं त्यांनी असं काय केलंय काय वाटतं भूषण भाऊ तुम्हाला बेकार बोर केलं राहू त्यांनी नुसत्या पर्या पाहिलाय तिथं बऱ्या पाहिले फक्त मध्ये होतं मॅडम खूप भारी होत्या दोन काय 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 विषय नाही काय म्हटले पाटील बोला ना विद्युत कंपनीला विजिट दिली तर विद्युत कंपनी आम्हाला प्राईज म्हणून ही पाणी बॉटल दिली तुम्हाला दिली का रिझ्यूम मध्ये लावायचं का आपण रिझ्यूम मध्ये लावू शकतो ना एक्सपिरियन्स बॉटल खरं बोला खोट्याला फारा नाही म्हणजे याचा विषय असा नाही की ज्याच्या हातात बॉटल त्याला भेटली बघू बॉटल इकडे तू जा रे यार तू छोटी बॉटल दिली कोणाला भेटली खरी माझी आहे पण यांनी माझे कोणती बळकावून घेण्यात आले कोणी हे दर्शन भाऊ आपले भूषण दादा आणि शुभम दादा तापले त्यांचा काही विषय येत नाही ते गणितात येत नाही आमच्यावाल्या आणि हे शैलेश भाऊ हे आमचे खास मित्र यांना उर्फ पाटील म्हणतात खरं तर वाटली माझी आहे कारण पाटील बर काय हे अतिशय चुकीचं आहे हे माझ्यावर खरं आरोप करत आहे अन्याय हा माझा अन्याय आहे माझ्यावर मी इनोसंट आहे इथं साक्षी मी आहे आणि ती जी बॉटल आहे ना ती आहे ना ती दिखलेला पण नाही भेटलेली मला भेटलेली खरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की हे जे पाटील आहे यांना आम्ही पाटील पाटील का बरं म्हणतो एवढं नुसतं पाटील 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 तर ह्या बा हा त्यांचा फोन अजून एक फोन आहे त्यांच्याकडं S24 अल्ट्रा म्हणजे पाटलांचा नादच विषय वेगळा आहे हे बघा हा एक फोन S24 आहे गेस आहे ना S24 आहे ना हा S24 दोन्ही पण फोन यूज करता हा एक माझ्या हातात मावत नाही आता हा एक तिसरा फोन हा थोडासा साधा घ्यावासा वाटला त्यांना थोडासा कमी याचा मग तो पण घेतला त्यांनी अजून एक आईला हातात बसत नाही अजून एक फोन आहे अजून एक आहे बा हा विवोचा फोन आहे हा सुद्धा जाम बेकार मागे तर म्हणजे नादे डायरेक्ट पाटलांचा नाही का पाटलांचा पॅटर्नच वेगळा आहे काय पाटील मित्रांनो काय हे काय हे आपण कशाला देते पोरींचा लगेच हा पण एक फोन आहे पांढऱ्याचा कवर याला पाटलांचा फोन आहे आपण बरं का आता आपल्याला घरी निघायचं होतं पण तेवढ्यात आपले मित्र जिगरी आलेले आहेत मनोज भाऊ आलेले आणि ह्या साईडनी मुकेश दादूस पण आलेले आणि ढिकले जे आपल्यासोबतच आहे आधीपासून तर आता ते कशाला आले होते काय माहिती आमच्या कॉलेजला बघतो त्यांचं जरा निपटवतो त्यांचा काय विषय आहे ते ढिकले भाऊ आमच्याच कॉलेजचे हे दोघं सिव्हिल युनिफॉर्म वरती हे दोघं सिव्हिल युनिफॉर्म वरती का बरं आलेले काय माहिती आता एक्सकेटेचम स्टुडंट्स आहे काय झाले आता हरियाली नाही कॉलेजात आमच्या नावाने चालू आहे इधर हरियाली नाही हे बा ना वरती पहा किती काय झाडी काय डोंगर सगळे ओके मध्ये अरे मग मित्रांनो तो दिवस तिथे संपलेला होता मी घरी जाऊन परत एकदा जिमला पण गेलेलो होतो आणि जिमला असताना मला परत एकदा मनोजचा फोन आला की म्हणे बाहेर आहे म्हणे मी घराच्या बाहेर उभा आहे म्हटलं अरे यार मी तर जिमला आहे म्हणे आम्हाला नको सांगू बाहेर आहे म्हणे मग काय ते आले जिमकडं आणि घेतलं मला तिथून उचलून मग आता पुढे बघा कुठं चाललास आतमध्ये घर कुठे पिझ्झा खायला जायचंय आपल्याला बरं आपलं घर कुठे आपल्या घरी जायचंय
तर आपण जातोय सार्थकच्या घरी बागबुंगबा प्रशांतच्या रिक्षामध्ये. मुकेश काय डायलॉग द्यायचा आहे तुला? नाही मला काही डायलॉग काय तर बघू शकता तुम्ही सार्थक कदमचं घर. हळू चला रेणू रस्ता माहित नाही मला. आता घ्यायचं आपल्याला टर्न. आपण चाललोय सार्थकच्या घरी बांग रिक्षामध्ये. तर हे बघू शकता तुम्ही आपण सार्थक कदमच्या घरी चाललोय. तर हे बघा जागीच घर आहे सार्थकचं. हे बघा सार्थक घरात एंट्रीच करतोय. प्रशांत थांब रे. अरे थांब रे. ए गाडी गेली मधी. सार्थकच्या घरी आपण वाचून थोडस. हे आहे सार्थकचं घर. आपण करतोय एंट्री बांगबुंग. हे माझे मित्र आलेले होते आता ओझरला. तर मग म्हटलं चला तुम्ही आलेले तर तुम्हाला आता मी पिझ्झा खायला घेऊन चालतो. मग चला आता जाऊया तिथे. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे पिझ्झा खायला. आणि आपल्यासोबत आलेलं कोण आहे बघा. हे आहे आपले प्रशांत दादा आणि हे आपले मनोज दादा आणि मुकेश भाई. अंधारात दिसले नाही तुम्हाला दाखवतो ते. तर आता आपण कदम्स पिझ्झाला पोहोचलेलो आहे मित्रांनो. कदम्स पिझ्झाला आपले मनोज दादा, हे मुकेश दादा आहे आणि हे प्रशांत दादा आहे. चेहरा दाखवा. हे महिंद्रामध्ये काम करतात. टॉपच्या पोझिशनला आहे. एक थार हा सॉरी IT डिपार्टमेंटला आहे. एक थार रॉक्स बरं का साधी नाही. बोलेरो अजून काय रे. बोलेरो बंद केली. दिले आम्ही. ओके हे कसं स्टॉक नव्हता होत ना त्याच्यामुळे. बरं काय विषय प्रॉब्लेम येत होते. बरोबर काय विषय नाही. XUV असेल नाही. स्कॉर्पिओ असेल ना. अरे एक नंबर. सगळे मॉडेल आहे यांच्याकडे स्कॉर्पिओचे. S1 पासून S11 पर्यंत आणि त्याच्यानंतर स्कॉर्पिओ क्लासिक पण आहे आणि स्कॉर्पिओ N पण आहे. तुम्ही काही सांगा सगळे त्यांच्याकडे. सगळे खूप झाला. मग आता आम्ही निघालेलो होतो आणि स्वतः भाऊ बसलेले होते रिक्षा चालवण्यासाठी. बस आजच्यासाठी इतकंच मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला पण नका विसरू. आणि बघत राहा तुमच्या मित्राला सार्थक कदम.